नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कसं नवीन पद्धतीनं आधार कार्ड आपल्याला डाउनलोड करायचं आहे. या वेबसाईटवर लिंकवर जायचं आहे, क्लिक करायचं आहे. लिंक वेबसाईटची मिळायला जरासा उशीर लागत आहे, लवकर लोड होत नाहीये. तर आपण डायरेक्ट वेबसाईटची लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे डायरेक्ट तुम्ही क्लिक करून या पेजवर येऊ शकता. या पेजवर आल्याच्या नंतर तुम्ही अशा पद्धतीचा इंटरफेस बघू शकता. इथं 12 अंकी आधार नंबर जो आहे, तो आपल्याला टाकायचा आहे. इथं डाउनलोड करत असताना आपण मास्क्ड आधार सुद्धा डाउनलोड करू शकता आणि विदाऊट मास्क आधार सुद्धा डाउनलोड करू शकता. तर सगळ्यात आधी आपण आपला आधार नंबर इनपुट करून घेऊया आणि इथं तुम्ही हे बघू शकता, हे कॅप्चा आहे. हे कॅप्चा ॲज इट इज तुम्हाला इनपुट करायचा आहे आणि सेंड ओटीपीवर क्लिक करायचं आहे. ओटीपी मग जो रजिस्टर्ड नंबर आहे त्यावर जाईल तुमचा. मोबाईलवर चेक करायचं आपल्याला, आलाय काय ओटीपी ते. तर ओटीपी रिसीव्ह झालाय, मी इनपुट केलाय तो. थोडंसं 10 सेकंद लोड घेईल, त्याच्यानंतर डाउनलोड होऊन जाईल. डाउनलोड झाल्याच्या नंतर हे आपल्याला सेव्ह करायचं आहे, जे आपलं लोकेशन आहे ते. सेव्ह केल्याच्या नंतर हे जे फाईल आहे हे पासवर्ड प्रोटेक्टेड असते. याचा पासवर्ड जे असते मित्रांनो, आपल्या नावाचे पहिले 4 डिजिट कॅपिटलमध्ये आणि जन्मवर्ष इथं डाउनलोड झालेलं आहे. मी तुम्हाला इथं डाउनलोड झालेलं ओपन करून दाखवेल. नावाचे पहिले 4 डिजिट आणि इयर ऑफ बर्थ हे अशा पद्धतीने इथं बघू शकता. हे नवीन पद्धतीचा QR कोड आलेला आहे. इथं डाउनलोड डेट पण आज दिसत असेल तुम्हाला. अशा पद्धतीने तुम्ही आधार कार्ड डाउनलोड करू शकता. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.